नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला रव्याचे मेंदूवडे करून दाखवणार आहे। तर इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे, जाडा रवा आहे। तर त्याला ही कुटून मिरची घेतले, थोडा अद्रक लागणार आपल्याला, हिरवी मिरची घेतल्यात 2 मी, आणि कढीपत्ता असं कापून घेतलेला आहे, आणि कोथिंबीर। आता वडे असले तर आपल्याला चटणी लागणारच आहे, त्यासाठी मी ओल्या खोबऱ्याचं काप करून असे घेतले। हे डालवे आहे, 2-3 मिरच्या घेतल्यात, लसूण आणि अद्रक। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। मी गॅस पेटवून घेते। तर 1 कप रवा घेतला आहे ना, तर ह्याच कपाने मी 1 कप घेतलेला आहे रवा। तर 1.5 कप पाणी टाकून घेते। याच्यात अर्धी पळी तेल टाकते मी। आता ही मिरची कुटून घेतलेली आहे ना, ती टाकून घेऊया। अद्रक, मिरची आणि हे कढीपत्ता मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकलाय। आता हे पाण्याला उकळी आली पाहिजे। हे पाण्याला उकळी आले, आपण थोडं मीठ टाकून घेऊया। आता हे मीठ विरघळलं ना का आपल्याला ह्याच्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा आहे। आता मी रवा टाकून घेते। गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे। याच्या गुठल्या होऊन नाही द्यायच्यात आपल्याला। आता आपल्या रव्याने चांगलं पाणी शोषून घेतलंय। आता आपण 5 मिनिटं ह्याला जरा वाफवून घेऊया। तोपर्यंत आपण ही चटणी तयार करून घेऊया। आता आपली 5 मिनिटं झालेत। आता आपला रवा बघूया। हा आपला रवा मस्त शिजलाय। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा रवा ह्या परातीमध्ये काढून घेऊ। ह्या परातीमध्ये मी काढून घेते आणि हे पीठ मळून घ्यायचं गार झालं का। ते बघा आपलं पीठ मळून झालंय ते। आता आपण वडे बनवायला सुरुवात करू। आणि मी आहे ना कोथिंबीर टाकायची विसरली होती, म्हणून मी नंतरला कोथिंबीर ह्याच्यात टाकले, अगोदर टाकली नव्हती। आणि इथे आपली चटणी पण झाली बनवून। आता फक्त तडका द्यायचा आहे चटणीला, हे तयार आहे चटणी। आता हे बघा, आता मी वडे बनवायला सुरुवात करते। थोडंसं तेल लावून घेतले हाताला, कारण हा रवा चिटकू नये म्हणून। आणि हे असं हातावरती गोल करून घ्यायचं, हे बघा असं। त्याला असा मस्त होल काढायचा, हे बघा। ह्या प्रकारे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत असे। हे नाही तुटत नाही, फुटत नाही, काय नाही, एकदम साधे सोपे। नको डाळ तांदूळ भिजवायचा त्रास नाही, काय नाही, हे पटकन वडे होतात। तिकडे मी कढई गरम करत ठेवले। आता त्याच्यात तेल टाकून घेणार आहे। हा नाश्ता पटकन होतो, झटक्यापट। तेल गरम करत ठेवले आणि वडे बनवून घेते मी। जास्त मी जाड नाही बनवत। हे बघा, हे 2 साईडने असं करायचं आणि असं शेप द्यायचा त्याला। असेच आता हे सगळे वडे मी बनवून घेते। आपले वडे इथे बनवून झालेत, हे बघा। आणि हा छोटा झालाय, तो माझ्या बाबूला। आता आपण तेल गरम झाले का बघूया। तेल चांगलं गरम झालंय। आता त्याच्यात आपण वडे सोडून घेऊया। मी आधी 4-5 तळायला टाकले। एवढे फास्ट गॅसवरतीच तळायचे, मस्त। आता याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला खरपूस असं तळून घ्यायचं। आता हे बघा, आपले पहिले बॅच तळून झाले। मी आता हे काढून घेते।
दुसरे टाकूया आपण. आता असेच सगळे तळून घेऊया. हे बघा आपले वडे सगळे तळून झालेत. हे बघा आता मी गॅस बंद करून घेते आणि चटणीला आपल्या तडका देते. आता आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे ना, तिला आता आपण तडका देऊया. मी गॅस पेटून घेते. या टोपातच देते मी. आता टोप गरम झाला का त्यात थोडं तेल टाकते. टोप आपला गरम झालाय, गॅस बारीक केलाय मी. एक पळी तेल टाकले. तेल गरम झालंय आपलं. मोहरी टाकून घ्यायची. एक छोटा चमचा मी मोहरी टाकले. कढीपत्ता टाकायचा. थोडासा हिंग टाकला. आता ही चटणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची फोडणीमध्ये. मस्त फोडणी बसली आपल्या चटणीला. आता आपल्याला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे ते करायचं. मी थोडंसं पाणी टाकते कारण हे मिक्सरचं भांडं आहे ना, तेच धुवून टाकणार आहे मी. आता हे थोडंसं पाणी मी टाकते. हे भांडं आहे ना तेच धुवून घेतले आणि ते पाणी टाकते मी. जास्त पातळ नाही करत. आता आपली चटणी झाली. मी गॅस बंद करून घेते. तर इथं आपले रव्याचे मेदूवडे आणि चटणी तयार झालेली आहे. या तुम्ही पण खायला गरमागरम. पहिला आपला पण व्हिडिओ होता उडदाच्या डाळीचा मेदूवडे बनवून दाखवलेलं आणि आता पण दाखवला. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.